श्री ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई. विठ्ठलपंतांचा लहानपणापासून ईश्वर भक्तीकडे ओढा होता. मुंजीनंतर त्यांनी तीर्थयात्रा केल्या व शेवटी आळंदीस येऊन सिद्धेश्वराच्या मंदिरात काही दिवस वास्तव्य केले आणि येथेच योगायोगाने त्यांचे आळंदीचे सिद्धपंत कुलकर्णी यांची मुलगी श्री रुक्मिणीबाईशी लग्न झाले. पण लग्नानंतरही त्यांचे मन संसारात रमेना. काशीला जाण्यासाठी ते आपल्या पत्नीची परवानगी मागत होते. संसारातून मुक्त होण्याची ते संधी बघत होते. पत्नी परवानगी देईना. पण एके दिवशी जरा दुर्लक्षपणे तिने जा जा असे म्हटले आणि पडत्या फड्याची आज्ञा समजून विठ्ठलपंत तडक काशीस गेले व काशीला जाऊन रामानंद स्वामींकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. आणि ही बातमी रुक्मिणीबाईंना समजताच त्या फार कष्टी झाल्या. पण सर्व दुःख गिळून भगवत सेवेत देह झिजण्याचे त्यांनी ठरवले व एकदा नेहमीप्रमाणे पिंपळाला प्रदक्षिणा घालत असताना सिद्धेश्वराच्या मंदिरात उतरलेले रामानंद स्वामी रुक्मिणीबाईच्या दृष्टीस पडले. प्रदक्षिणा घालून झाल्यावर त्यांनी स्वामींना नमस्कार केला. स्वामींनी प्रसन्न होऊन त्यांना पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद ऐकून रुक्मिणीबाई गोंधळून गेल्या. त्यांच्या मनाचा झालेला गोंधळ जाणून स्वामींनी त्याचे कारण विचारले. तेव्हा रुक्मिणीबाईने आपली सर्व हकीकत स्वामींना सांगितली. ती ऐकताच त्यांना गृहस्थी विठ्ठलपंतांना संन्यास देऊन आपल्या हातून अपराध झाल्याची खंत वाटू लागली. स्वामी तसेच परत काशीस गेले आणि विठ्ठलपंतांना गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा त्यांनी केली आणि विठ्ठलपंतांनी ती आज्ञा श्री सावधने मानली आणि विठ्ठलपंत संन्यास आश्रम सोडून पुन्हा गृहस्थाश्रमात आले. गुरुच्या आज्ञेने जरी त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला असे झाले तरी जननिंदा थोडीच थांबते. पण ही सर्व निंदा व छळ या पतीपत्नीने निमूटपणे सहन केली. ईश्वरच पाठराखे असल्याने व पुण्य संचाची शिदुरी पदरी असल्याने निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ता ही नररत्ने 2-2 वर्षाच्या अंतराने जन्मास आली. ज्ञानेश्वरांचा जन्म शके 1197 मध्ये झाला. मुले मोठी झाल्यावर त्यांच्या व्रतबंधासंबंधी विठ्ठलपंतांना चिंता वाटू लागली. पण संन्यास आश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात आलेला असा ब्राह्मण पूर्वी कधीही न झाल्यामुळे अशा ब्राह्मणाच्या मुलांच्या मुंजी संदर्भात शास्त्राचा आधार सापडणे शक्यच नव्हते. मुंजी झाल्या नाहीत तर मुले ब्राह्मणपणास मुक्तील हे विठ्ठलपंताचे दुःख होते. आपल्या मुलांबद्दल असे होऊ नये यासाठी वाटेल तो त्याग करायचा असा त्यांनी मनाशी निश्चय केला होता. पुत्रप्रेमाने डोळ्यात पाणी आणून त्यांनी ब्राह्मण समाजाला शेवटचा प्रश्न विचारला. ब्राह्मण वृंद हो, मग माझ्या मुलांच्या मुंजी होणारच नाहीत का? ब्राह्मण म्हणाले, नाही विठ्ठलपंत, आमचा नाईलाज आहे. तेव्हा विठ्ठलपंत म्हणाले, माझ्या अपराधाबद्दल माझ्या मुलांना शिक्षा का? ब्राह्मण म्हणाले, ती तुमची मुले आहेत म्हणून, तुमच्या पोटी जन्मली म्हणून ती. माझ्या अपराधाबद्दल मला शिक्षा करा, परंतु माझ्या पोटी ती जन्माला आली म्हणून त्यांना अपराधी मानू नका. निष्पाप मुले आहेत होती. मी माझ्या अपराधाची शिक्षा भोगायला तयार आहे, पण माझ्या मुलांना पावन करून घ्या. तेव्हा ब्राह्मण वृंद म्हणाले, तुमच्या अपराधाची एकच शिक्षा आहे, ती म्हणजे देहांत प्रायचित्त. तेव्हा विठ्ठलपंत म्हणाले, मला आपली शिक्षा मान्य आहे, मी देहांत प्रायचित्त घ्यायला तयार आहे, पण धर्मशास्त्र शोधून माझ्या मुलांना मात्र न्याय द्या. असा ब्राह्मणाने दिलेला निर्णय विठ्ठलपंतांनी मान्य केला आणि आपल्या मुलांना न्याय मिळावा यासाठी सर्व मोहपास सोडून ते रुक्मिणीबाईसह गंगातीरी गेले. नदीत उडून मारून दोघांनी आपल्या देहाचे विसर्जन केले. अशा प्रकारे विठ्ठलपंतांनी शास्त्राज्ञा मानून आपला देह गंगार्पण करून देहांत प्रायचित्त घेतले आणि त्याचबरोबर माणसापेक्षा शास्त्राला महत्त्व आहे ही शिकवण आपल्याला देऊन गेले. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई या आपल्या अद्वितीय अलौकिक मुलांना परमेश्वराच्या कृपेवर सोडून त्यांचे तेवढेच अलौकिक आईवडील निघून गेले. ही 4ही मुले पोरकी झाली. ब्राह्मणाने असा निर्दयी निर्णय दिल्यामुळे आपण आपल्या आईवडिलांच्या मायेस मुकलो हे माहीत असूनही ती भावंडे ब्राह्मणावर रागवली नाहीत. त्यांनी शास्त्राविरुद्ध एकही वाईट शब्द उच्चारला नाही. निवृत्तीनाथ सर्वात मोठे असल्यामुळे त्यांनी आपले दुःख आवरून आपल्या भावंडांना सावरायला सुरुवात केली. वडिलांची भिक्षेची जोडी निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वरांनी आपल्या हातात घेतली. विठ्ठलपंत ज्या घरी जाऊन भिक्षा मागत त्याच द्वारी ज्ञानेश्वर जाऊन आपल्या भावंडाकरता भिक्षा मागून आणीत. परंतु एवढे घडूनही मुलांच्या मुंजी झाल्या नाहीच. वडिलांनी मागितलेल्या न्यायाला चालना देण्यासाठी आता ती लहान मुलेच पुढे झाली. त्यांनी ब्राह्मण समाजापुढे आपल्या मुंजी संबंधी बोलायचे ठरवले.
ठरल्याप्रमाणे ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ ब्राह्मण समाजापुढे जाऊन उभे राहिले. त्यांना वंदन करून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आपल्या सर्वांच्या आज्ञेप्रमाणे आमच्या मातापित्यांनी प्रायचित्त घेतले. आता आमच्या मुंजी करण्यास आपण परवानगी द्यावी. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, तुमच्या वडिलांनी जरी प्रायचित्त घेतले असले तरी तुम्हास पावन करून घेण्यासाठी शास्त्रात कुठेच आधार सापडत नाही. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, जर शास्त्रात आम्हाला पावन करून घ्यायचा आधार सापडत नसेल तर आपणच आम्हाला आमचा मार्ग दाखवा. आम्ही आता काय करावे. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, तुम्ही पैठणला जा. तेथील ब्राह्मण सभा आमच्यापेक्षाही विद्वान आहे. आम्हा सर्वांना ते पूज्य आहेत. तेथे जाऊन तुम्ही त्यांची परवानगी मिळवण्याची शिफारसपत्र घेऊन या, म्हणजे आम्ही तुम्हाला पावन करून घेऊ. याप्रमाणे निर्णय झाल्यावर निवृत्तीनाथाने तेथे जमलेल्या सर्व मान्यवरांना विनंती केली की आम्ही पैठण क्षेत्री जातो, पण आपल्या येथे झालेल्या सभेचा सर्व वृत्तांत लिहून तुम्ही आम्हास ते पत्रक द्यावे. त्यांची ही विनंती ब्राह्मण सभेनं मान्य केली व तसे पत्रक त्यांना लिहून दिले. याप्रमाणे ब्राह्मण सभेने दिलेले पत्रक घेऊन निवृत्तीनाथ आपल्या तिन्ही भावंडासह पैठणला जाण्यास निघाले. पैठण हे त्यावेळी महाराष्ट्राचे धर्मपीठ होते. तसेच ते एक सांस्कृतिक केंद्रही होते. मोठमोठे विद्वान पंडित तेथे राहत असत. अशा विद्वानांकडून आपल्यालाही ज्ञान मिळेल या आशेने ते भावंडे तेथे गेले. त्यांच्या पुढे निवृत्तीनाथांनी आळंदीच्या ब्राह्मण सभेकडून आणलेले पत्र ठेवले. धर्म अधिकाऱ्यांनी ते पत्र सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व सभासदांना वाचून दाखविले. त्या सभेत मोठमोठे विद्वान, वैदिक शास्त्रज्ञ तसेच अनेक विद्वान ब्राह्मण होते. निवृत्तीनाथांनी आपली सर्व कहाणी त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला न्याय द्या, आमच्यावर कृपा करून आमच्या मुंजीस परवानगी द्यावी. अशी विनंती निवृत्तीनाथांनी ब्राह्मण सभेपुढे केली. तेथे जमलेल्या सर्व शास्त्री पंडितांनी शास्त्रग्रंथ चाळले, पण त्यांना एकाही धर्मग्रंथात संन्याशाच्या मुलांच्या मुंजी करण्यासंबंधी आधार सापडला नाही. शेवटी धर्म अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले, नाही प्राचित्त उभय कुड भ्रष्ट, बोली येले पूर्वापार. या एक उपायाचे शास्त्रमते, अनन्य भक्ती ते अनुसरावे, तीव्र अनुतापे करावे भजन, गोखर आणि श्वान वंदून या. ज्या भावंडाच्या जन्मजन्मांतरीच्या पुण्यकर्माने विषय वासना नष्ट झाल्या होत्या, ज्यांच्या हृदयात श्री विठ्ठल भक्तीने वस्ती केली होती, जी जन्मापासूनच निवृत्त झाली होती, त्यांना धर्म अधिकाराचा हा निर्णय ऐकून मुळीच दुःख झाले नाही, उलट परमानंदच झाला. त्यांना आनंद झालेला पाहून त्यांच्याविषयी तेथे उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांच्या मनात आदर उत्पन्न झाला. पण जगात दुर्जनाची कमी नसते. त्याचप्रमाणे त्या सभेत आलेल्या एका ब्राह्मणाने त्या मुलांची चेष्टा करायची म्हणून त्यांना त्यांची नावे विचारली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता ही नावे ऐकून ते टीका करू लागले. अहो, अध्यात्माच्या गप्पा मारण्यात काय तथ्य आहे. म्हणतात ना, नाव चंद्रकला, रंग पाहिला तर काळा. याचप्रमाणे यांच्या नावाची परिस्थिती आहे. एवढ्यात त्यांच्यापैकीच एक जण मध्येच बोलला, असे नावात काय आहे. तो रेडा समोरून येत आहे ना, त्याचे नाव देखील ज्ञानाच आहे, म्हणजे ज्ञानदेव आहे. त्यांच्या बोलण्यातील गर्भित अर्थ लक्षात घेऊन ज्ञानेश्वरांनी त्याला लगेचच उत्तर दिले. ब्राह्मण श्रेष्ठ हो, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. त्या रेड्यात आणि माझ्यात खरोखरीच काही फरक नाही, कारण तो रेडाही माझा आत्मा आहे. सूर्य जसा सर्व ठिकाणी एकच आहे, तसाच हा परमात्माही सर्वव्यापी आहे. रेडी यात आम्हात काही, भेद पाहता किंचित नाही. आत्मव्यापक सर्व देही, भूत मात्र सारिका. असं काय, मग परीक्षाच बघूया, असे बोलत तो ब्राह्मण पुढे झाला. त्याने रेड्याच्या अंगावर चाबकाचे फटके मारले. तो काय आश्चर्य, फटके रेड्याच्या अंगावर तर वड इकडे ज्ञानेश्वराच्या पाठीवर. ज्ञानेश्वराची पाठ रक्तबांबाळ झाली. ते नवल पाहून ती टवाळ मंडळी स्तिमितच झाली आणि इतके झाले तरी उपहास करण्याची त्यांची बुद्धी गेली नाहीच. आणखी एक टवाळ ज्ञानेश्वरांना उद्देशून म्हणाला, ए ज्ञानदेवा, तुमच्या अंगावर वळ उठले त्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत नाही. तुम्हाला जादू टोण्याची विद्या येत असली पाहिजे. तुम्ही जर खरे वेदांती असाल तर या रेड्याच्या मुखातून वेदमंत्र म्हणून दाखवा. त्या योगे तुम्ही खरोखरच ज्ञानेश्वर आहात असे आम्ही समजू.
असे हे सर्व ब्राह्मण उपहासाने चेष्टेने बोलत होते तरी श्री ज्ञानेश्वर महाराज शांतपणे गंभीर वाणीने म्हणाले, आपण ब्राह्मण आहात. पृथ्वीवरचे लोक तुम्हालाच देव मानतात. आपण काढलेले उच्चार कधीही खोटे होत नाहीत. आपली इच्छा असेल तर तो रेडासुद्धा वेद म्हणू लागेल. असे म्हणून ज्ञानेश्वर महाराज लगेचच रेडाजवळ गेले. लोक आता काय होते ते पाहण्यास उत्सुक झाले. सर्वांच्या नजरा रेड्यावर स्थिर झाल्या. सर्वत्र शांतता पसरली. रेड्याजवळ जाऊन ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाले, ज्ञाना, तुला या ब्राह्मणाची इच्छा समजली आहेस ना? तुझ्या तोंडून त्यांना वेद ऐकायचे आहेत. मग ऋग्वेद म्हणण्यास सुरुवात कर. ज्ञानेश्वर महाराजांची आज्ञा होताच तो बुद्धिहीन वाणीरहित रेडा ऋग्वेद म्हणू लागला. ज्ञानदेव म्हणे, बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. वेदाचा आरंभ करता झाला पशु, विधी उपन्यासू सांग पुढे. रेड्याच्या मुखातून स्वरबद्ध सुरू झालेला वेदघोष ऐकून तिथे जमलेले विद्वान थक्क झाले. त्यांनी आपल्या माना शर्मेने खाली झुकवल्या. तो अघटित प्रकार पाहण्यासाठी लोकांच्या झुंडी त्या रेड्याभोवती जमल्या होत्या. ज्या ज्या लोकांनी ज्ञानेश्वराची चेष्टा केली होती ते पटापट ज्ञानेश्वराच्या पायाशी लोळणे घेऊ लागले. ज्ञानेश्वराच्या जवळ येऊन धर्म अधिकाऱ्यांनी त्यांना कुरवाळले. त्याचबरोबर तिथे जमलेल्या सर्व लोकांनी ज्ञानेश्वराचा प्रचंड जय जयकार केला. अशा प्रकारे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदविला. जे आश्चर्य आधी कोणी ऐकले नव्हते, पाहिले नव्हते, ते आश्चर्य ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखी वेद वदवून करून दाखविले. त्यांचे ते कर्तृत्व पाहून पैठणच्या सभेत जमलेला सर्व ब्राह्मणाचा गर्व नाहीसा झाला. ज्ञानेश्वर कोणी साधारण व्यक्ती नसून साक्षात विष्णूचा अवतार आहेत असे त्यांना वाटू लागले. आणि अशा या पूर्ण शुद्ध असलेल्या बालकांना आणखीन शुद्ध ते काय करायचे, ते स्वयंशुद्धच आहेत असे म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांना साष्टांग नमस्कार केला आणि सांगितले की आम्ही मोठ्या आनंदाने पुन्हा सभावरून शुद्ध पत्रक तयार करून आपणास देतो. त्यानंतर पैठण येथील सर्व ब्राह्मणांनी एकमुखाने शुद्ध पत्र तयार करून ते ज्ञानेश्वरांना दिले आणि त्या ब्राह्मण सभेने शुद्ध पत्रक देऊन त्या चारी भावंडांना सांगितले की तुम्ही पवित्र आहात. तुम्हाला कोणतेही प्रायचित्त घ्यायची गरज नाही. मात्र आता प्रपंच न करता ज्या कार्यासाठी तुमचा जन्म झाला आहे त्या कार्यास तुम्ही सुरुवात करावी. अशा प्रकारे पैठणच्या ब्राह्मण सभेकडून शुद्ध पत्र घेऊन ज्ञानेश्वर आपल्या भावंडासह पुन्हा आळंदी जाण्यास निघाले. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई ही भावंडे रस्त्याने चालले असताना अखंड नामस्मरण करीत होती. त्यांच्यासोबत वेद म्हणणारा रेडाही होता. ते सर्वजण गंगेच्या काठाने नेवासी या गावाच्या सीमेजवळ आले तेव्हा संध्या समय झालेला होता. रातकिडे किरकिर करीत होते. वटवाघोडे चित्कारत होती. अशा कातरवेडी वातावरण उदास असल्यासारखे वाटत होते. जेव्हा ते सर्वजण गावात शिरले तेव्हा एका ब्राह्मणाचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी गावातले लोक घेऊन चाललेले होते. ती प्रेतयात्रा पाहून सोपानदेव व मुक्ताबाईंना फार वाईट वाटले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ही तर मनुष्याची सहस्थिती आहे. जेथून आला आहे त्याच दिशेने तो जात आहे. यात वाईट वाटण्याचे कारणच काय? अशा प्रकारे त्यांना प्रेत जाताना दिसले. त्या प्रेतापुढे त्या ब्राह्मणाची पत्नी सती जाण्यासाठी निघाली होती. रस्त्यात समोरून भजन करीत चाललेली संत मंडळी पाहून ती त्यांना नमस्कार करायला त्यांच्याजवळ गेली व ज्ञानेश्वरांच्या पायाशी नतमस्तक झाली. ती श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावरती नतमस्तक झाल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी तिला सौभाग्यवती व्हावा असा आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद ऐकून ती स्त्री गोंधळून गेली आणि मोठ्या भावुक अंतकरणाने ती ज्ञानेश्वरांना म्हणाली, माझे पती स्वर्गवासी झाले असून मी त्यांच्याबरोबर सती जायला निघाले आहे. तरी आपण दिलेला आशीर्वाद या जन्मी सफल होणे शक्य नाही. म्हणून हा आशीर्वाद या जन्मीचा आहे का पुढच्या जन्मीचा आहे ते तुम्ही सांगा. तिचे बोलणे ऐकून श्री ज्ञानेश्वर महाराजांना आपली चूक कळली आणि ते म्हणाले, मातोश्री घाबरू नका. आपल्या पतिराजाचे नाव मला सांगा. सच्चिदानंद. ते नाव ऐकून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, सत चित आनंद याला मृत्यू झाला असे म्हणणे अघटितच आहे. मातोश्री, तुमची तेजस्वी मुद्रा पाहून माझी खात्री आहे की तुम्हाला वैधव्य येणं शक्यच नाही.
पतिनिष्ठेमुळे भगवंताचे अपूर्व तेज आपल्या ठायी निर्माण झाले आहे. ते आपल्या पतीला जरूर जिवंत करील असे म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्या प्रेताजवळ गेले. त्यांनी मनोमन परमेश्वराची प्रार्थना केली. हे देवादिदेवा, त्या स्त्रीला सौभाग्यवती भवा असा आशीर्वाद देण्याची बुद्धी तू मला का दिलीस? तुझ्या प्रेरणेनेच मी असा आशीर्वाद दिला. आता तुझी प्रेरणा खरी ठरू दे व मी दिलेला आशीर्वाद सफल होऊ दे अशी मनोमन प्रार्थना करून श्री ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद बाबांच्या प्रेताजवळ गेले आणि ते त्या प्रेताला म्हणाले, सच्चिदानंद महाराज, सच्चिदानंदाच मृत्यू नसतो हे माझे म्हणणे जगास खरे करून दाखवा. चला उठा पाहू. ज्ञानेश्वर महाराजांच्या असे हे बोल संपता क्षणी सच्चिदानंद बाबा उठून बसले. ज्ञानेश्वर महाराजांचा सर्व प्रकार लक्षात येताच सच्चिदानंद बाबाने ज्ञानेश्वर महाराजांचे पाय धरले आणि नंतर सच्चिदानंद बाबासह सर्व मंडळींनी नेवासे गावात प्रवेश केला. या भावंडाच्या अंगी असलेली परमेश्वरी सामर्थ्य पाहून लोकांना ती ईश्वराचीच मुले आहेत असे वाटू लागले. सर्व लोक त्यांना आदराने वागवू लागले. त्यांचा जय जयकार करू लागले. त्यांना गुरुस्थानी मानू लागले. सर्वांनी त्यांना नेवासे गावातच राहायचा आग्रह केला. म्हणून लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी नेवासे गावातच राहायचे ठरवले आणि बरेच दिवस ते नेवासे गावातच राहिले. आणि काही दिवस राहिल्यावर ते पुन्हा आळंदीस जाण्यास निघाले. ज्ञानेश्वरांनी पैठण व नेवासे येथे केलेल्या अघटित घटनाची कीर्ती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली होती. पैठणच्या ब्राह्मण सभेने दिलेले शुद्ध पत्रक दाखवून आम्हाला पावन करून घ्या ही प्रार्थना आळंदीच्या ब्राह्मणांना करण्याची त्या भावंडांना आता कारणच उरले नाही. त्या उलट ज्ञानेश्वरांसारखे थोर योगी, ब्रह्मवेत्ता, महान भगवत भक्त आपल्या गावातील आहे हे ऐकून आळंदीकरांना खूप आनंद झाला होता. त्यांना ज्ञानेश्वरांचा खूप अभिमानही वाटू लागला होता. लोकांनी आळंदीत त्यांचे खूप प्रेमाने स्वागत केले. परंतु चांगल्या गोष्टीबरोबर वाईट गोष्ट, सज्जनाबरोबर दुर्जन ही जोडी सगळीकडेच असते. आळंदीत राहणारी ही मुले अपवित्र आहेत. यांच्यामुळे धर्मशास्त्राचे उल्लंघन होत आहे. बाहेर आपले मोठेपण मिरवणारी ही मुले सर्वांना धर्मसंकटात आणणार आहेत अशी दृढ समजूत झाली होती. पैठण व नेवासे येथे आपला योगाधिकार सिद्ध करून त्या भावंडांनी लोकांना जिंकले आहेत. या गोष्टीवर अशा ब्राह्मणाचा विश्वास बसत नव्हता. अशाच ब्राह्मणापैकी विसोबा चाटी हा एक कर्मठ दुर्जन माणूस आळंदीत राहत होता. तो या भावंडाचा आकारण द्वेष करीत असे. तो घरोघरी कोणत्याही वेळी कोणाच्याही जवळ ज्ञानेश्वरांची निंदा करीत असे. त्यांच्यासमोर कोणीही ज्ञानेश्वराचे नाव काढलेले त्याला आवडत नसे. ज्ञानेश्वरांना त्याचा स्वभाव माहीत होता. ते त्याबद्दल कधीही विचार करीत नसत. पण एक तरी निंदक कशाला हवा म्हणून ज्ञानेश्वरांनी त्याचा उद्धार करायचे ठरवले. तो प्रसंग असा घडला ते ऐकूया. दिवाळीचे दिवस होते. तेव्हा कधी नव्हे ते निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली. म्हणून निवृत्तीनाथ सहज मुक्ताबाईस म्हणाले की आज आम्हाला मांडे करून खायला घाल. म्हणून मांड्यासाठी आवश्यक त्या सर्व वस्तू मुक्ताबाईने जमविल्या. परंतु मांडे भाजायला लागणारे खापर मात्र नव्हते. म्हणून मुक्ताबाई खापर आणण्यासाठी चालल्या होत्या. तेव्हा त्यांना रस्त्यात विसोबा चाटे भेटले. ते मुक्ताबाईंना म्हणाले, मुक्ता कुठे चाललीस? त्यावर मुक्ताबाईने खरे तेच सांगितले. विसोबा तसाच कुंभाराकडे गेला आणि म्हणाला, खबरदार कोणी जर त्या मुलीला खापर द्याल तर. विसोबा एक सावकार होता. कुंभारानेही त्याच्याकडून कर्ज घेतले होते. जर आपण विसोबाचे म्हणणे ऐकले नाही तर तो आपण त्यांच्याकडून घेतलेले पैसे ताबडतोब मागेल अशी कुंभाराला भीती वाटली. त्या भीतीमुळे मनात असतानाही तो मुक्ताबाईंना खापरे देऊ शकला नाही. मुक्ताबाई खापरेसाठी गावात सगळीकडे हिंडल्या, पण कोणीही त्यांना खापरे दिली नाही. सर्वांनाच विसोबाने आधीच दम देऊन ठेवला होता. खापरी आणायला उत्साहाने गेलेल्या मुक्ताबाई हिरमुसल्या होऊन घरी आल्या. त्या लहानच होत्या म्हणून एका कोपऱ्यात बसून रडू लागल्या. मुक्ताबाईचा रडण्याचा आवाज ऐकून ज्ञानेश्वर मुक्ताबाईजवळ येऊन त्यांना रडण्याचे कारण विचारू लागले. आपल्या भावाचा प्रेमळ स्वर ऐकून त्यांना आणखीन रडू आले. रडतच मुक्ताबाईंनी घडलेली हकीकत ज्ञानेश्वराला सांगितली. ज्ञानेश्वरांनी कधीच माना अपमानाची पर्वा केली नाही. ते मुक्ताबाईंना म्हणाले, विसोबा चाट्याच्या सांगण्यावरून कुंभाराने खापर दिले नाही ना, एवढंच ना, मग त्यात एवढे रडण्यासारखे काय आहे?
अजिबात निराश व्हायचे कारण नाही. मांडे तयार करण्याची तयारी झाल्यावर मी खापरं आणून देतो. मग मुक्ताबाईने आनंदाने सर्व साहित्य आणले. सर्व तयारी झाल्यानंतर ज्ञानेश्वराने योग सामर्थ्याने आपली पाठ लाल तापवली. मुक्ताबाई ज्ञानेश्वरांच्या पाठीकडे आश्चर्याने पाहू लागल्या. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाले, नुसतीच पाहत काय राहिलीस मुक्ता, भराभर मांडे भाजून घे. मुक्ताबाईंनी भराभर मांडे भाजून घेतले. मांडे तयार झाल्यावर त्यांची पाठ पूर्ववत झाली. सर्व भावंडे जेवायला बसले. एक वेगळीच चव आली होती त्या मांड्यांना. ह्या भावंडाची कशी फजिती होते, ते खापराविनं मांडे कसे भाजतात हे पाहण्यासाठी विसोबा त्यांच्या मागे आला होता. ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मुक्ताबाईनं मांडे भाजले. हा अभूतपूर्व प्रकार त्यांनी झोपडीच्या फटीतून पाहिला. मग त्यांना मनातून खूप वाईट वाटले. स्वतःचीच त्यांना शरम वाटली. केलेल्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप झाला. आपण विनाकारण या परमेश्वरी अंश असणाऱ्या भावंडांना छळले असे त्यांना वाटू लागले. ते धावतच झोपडीत शिरले आणि त्यांनी ज्ञानेश्वराच्या चरणावर लोळणं घेतले. त्यावेळी ही सर्व भावंडे म्हणजे साधीसुधी माणसं नसून योग सामर्थ्याने परिपूर्ण असे ईश्वराचे लेकरे आहेत हे विसोबांना समजून चुकले. लोखंडाला जसा परशाचा स्पर्श झाल्यामुळे लोखंडाचे सोने होते, त्याचप्रमाणे शत्रूवरही प्रेम करणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी विसोबास खेचरी मुद्रा शिकवली. ज्ञानेश्वर महाराज विसोबा चाट्यांना म्हणाले, तू गा होसी खेचर सर परता वेगेसी. या वाक्याचा अर्थ असा आहे, देवाप्रमाणे वाणीच्या पलीकडचा हो. आणि खरोखरच तेव्हापासून विसोबा चाटे परीहून परते घर तेथे राहू निरंतर असे म्हणण्याचे अधिकारी बनले. त्यांनी आपले उरलेले सर्व आयुष्य ज्ञानेश्वराची सेवा करण्यात घालवले. ते जसे सांगतील तसे ते वागत. या मार्गाने पुढे जाता जाता त्यांचा मान एवढा वाढला की शेवटी त्यांना पांडुरंगाने नामदेवाच्या गुरुचा मान दिला. पुढे ते महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असे अभंग म्हणू लागले. ते स्वतःला विसोबा चाटेऐवजी विसोबा खेचर असे अभिमानाने संबोधू लागले. निंदकाचा उद्धार सद्गुरूच करू शकतात, बाकी कोणातही असे सामर्थ्य नसते हे ज्ञानेश्वरांनी सर्वांच्या निर्देशनास आणून दिले. अशा प्रकारे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी विसोबा चाटे यांचा उद्धार केला. पैठणहून निघाल्यानंतर 3 वर्षाच्या काळात ही भावंडे आपेगाव, आळंदी व नेवासे या गावात जाऊन आली. चमत्काराशिवाय नमस्कार नाही ही म्हण खरीच आहे. लोकांना आपल्याकडे असलेल्या सामर्थ्याकडे आकर्षित करण्याचा चमत्काराशिवाय दुसरा मार्ग नाही. जर ज्ञानेश्वरांनी आपल्या अंगी असलेल्या योग सामर्थ्याने असे अद्भुत प्रकार करून दाखवले नसते तर ही संन्यासाची मुले कायमची बहिष्कृत राहिली असती. त्यांनी योग सामर्थ्याने केलेल्या अद्भुत गोष्टीमुळे लोकांना त्यांची महानता कळून आली. लोकांच्या मनावर ज्ञानेश्वराच्या थोरवीचा पगडा बसला. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने लोक चालू लागले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे आचरण करू लागले. आणि पुढे असाच एक मोठा चमत्कार ज्ञानेश्वर महाराजांनी करून दाखवला. तो चमत्कार म्हणजेच भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथाची निर्मिती. या ग्रंथाची निर्मिती कशी झाली तो प्रसंग आता आपण ऐकूया. एके दिवशी निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले, ज्ञानदेवा, आता तुला असा मोठा चमत्कार करायचा आहे जो अखंड तेवत राहील. तो चमत्कार तुझ्याशिवाय अन्य कोणी करू शकत नाही. तो करण्यासाठीच तुझा जन्म झाला आहे. ज्ञानेश्वर महाराजांना काहीच समजेना. ते आपल्या भावाला म्हणाले, असे काय करता दादा, स्पष्ट काय आहे ते सांगा. तुम्ही माझे गुरु आहात, तुमच्या आज्ञेचे उल्लंघन मी कशी करीन. त्यावर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले, अरे ज्ञानदेवा, हे पहा, तत्वज्ञानाचा सगळा साठा संस्कृत भाषेत आहेत. सगळे वेद, श्रुती, स्मृती, 6 शास्त्रे, 18 पुराणे हे सर्व संस्कृत भाषेत आहेत. भागवत, रामायण, महाभारत यासारखे ग्रंथही संस्कृतात आहेत. सामान्य जनतेला संस्कृत समजत नाही, त्यामुळे या लोकांना हे ग्रंथ वाचता येत नाहीत. त्यांच्या या अज्ञानामुळे त्यांना त्यांच्या धर्माचे महत्त्व कळत नाही. ते महत्त्व न कळल्यामुळे ते एकत्र येत नाहीत. याचा परिणाम म्हणजे ते इतरांपेक्षा मागे पडतात. हे ऐकून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, निवृत्ती दादा, मग मी आता काय करावे. तू हे संस्कृत भाषेत असणारे ज्ञानभंडार प्राकृत भाषेत सांग. श्रीकृष्णाने अर्जुनास युद्ध प्रसंगी त्यांचा संमोह दूर करण्यासाठी भगवद्गीता सांगितली. त्यामुळे त्याला आपल्या शत्रूशी लढण्याचे सामर्थ्य मिळाले.
आपल्या सर्व धर्मग्रंथातील परमार्थ हा गीतेत आला आहे. ही भगवद्गीता म्हणजे सर्व धर्मग्रंथाचे सार आहे. तेव्हा ही गीता तू प्राकृत भाषेत लोकांना सांग. ती आपल्या आर्य धर्माचं महत्त्व वाढविल. ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथाचे म्हणणे मान्य केले व आपले गुरु निवृत्तीनाथाच्या पायावर डोके ठेवले आणि भगवद्गीता हा ग्रंथ लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत सविस्तरपणे सांगण्याचा संकल्प केला. दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज शंकराला नमस्कार करून त्याच मंदिरात खांबाला टेकून बसले. त्यांनी गीता समोर ठेवली. हातात लेखणी घेऊन लिहिण्यास सच्चिदानंद बाबा सिद्ध झाले. त्यांच्यासमोर निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताबाई बसल्या होत्या. तसेच भाविकांचा मोठा मेळ गीता ऐकण्यासाठी समोरच बसला होता. पहिल्यांदा त्यांनी ओंकार रूप विश्वरूप असलेल्या परमेश्वराला नमस्कार केला. त्यांचे श्रेष्ठत्व गायले आणि नंतर गीतेवर टीका सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळेच्या मराठी या प्राकृत भाषेत गीतेतील सर्व ज्ञानाची उकल ओवीच्या रूपाने विस्तारित स्वरूपात सांगितली. तीच भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ होय. सर्व लोकांनी या ग्रंथाचे गोडवे गावेत अशी याची योग्यता आहे. या ज्ञानेश्वरी ग्रंथामुळे ज्ञानेश्वरांची कीर्ती अजरामर झाली. वयाच्या अवघ्या 15 वर्षी ज्ञानेश्वरांनी हा ग्रंथ लिहून जगाला थक्क करून सोडले. ज्ञानेश्वरांनी ज्या वयात संस्कृत भाषेचे धडे गिरवून ती शिकायची, त्या वयात त्यांनी संस्कृत भाषेतील परमार्थ योग्य दाखवल्यासह ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या रूपाने लोकांच्या गडी उतरवला. हा सर्वात मोठा चमत्कारच म्हणावा लागेल. एवढे मोठे अद्भुत कार्य करणे कुठल्याही सामान्य माणसाला शक्य नाही. ज्यांच्या अंगी ईश्वरी अंश आहे त्यालाच हे शक्य आहे. म्हणून निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही भावंडे म्हणजे परमेश्वराचेच अवतार आहेत. या चमत्काराने हे पुन्हा एकदा लोकांसमोर आले. म्हणून लोक त्यांना मानू लागले व म्हणू लागले, शिव तो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव, पाही सोपान तो ब्रह्म, मूळ माया मुक्ताई. अशा प्रकारे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी इसवी सन 1290 साली प्रवरा नदीच्या तीरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एका खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी भाष्य केलं आणि ते सच्चिदानंद बाबांनी लिहिलं. तोच ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणून प्रसिद्ध झाला. नेवासाला गीता ग्रंथ निरूपणाचं कार्य पार पाडल्यानंतर ज्ञानदेवादी भावंड तेथील लोकांचा भावपूर्ण निरूप घेऊन आपल्या गावी आळंदीस जाण्यासाठी निघाली होती. वाटेत ती पुनतांबे येथे आली. गोदावरीच्या तीरावर विसवासाठी ती आली असताना त्यांना त्या ठिकाणी कोणीतरी एक महायोगी समाधी लावून बसलेला दिसला. त्याचं शरीर काष्ठवत कृश झालेलं होतं. त्याच्या अवतीभोवती शिष्यांचा तांडा वावरत असलेला दिसला आणि विशेष म्हणजे त्याच्या आसपास अनेक प्रेते पडलेले आहे असं त्यांना दिसले. ज्ञानदेवाने स्वाभाविक उत्कंठेने श्री निवृत्तीनाथांना विचारले, दादा, हा असा कोण योगी समाधी लावून बसला आहे आणि याच्या भोवती ही प्रेते काय म्हणून ठेवलेले आहे? तेव्हा निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना म्हणाले, ज्ञानदेवा, हेच ते योगीराज चांगदेव आहे. यांची कीर्ती, यांचं सामर्थ्य काय म्हणून वर्णन करावं. यांना अष्टमहासिद्धी प्राप्त झालेली आहे आणि सिद्धाईच्या बळावर काही शतक हे योगीराज कालवंचना करून हयात राहिलेले आहेत. 100 वर्षे पूर्ण झाली म्हणजे ते समाधी लावून बसतात आणि काळाला परतवून लावतात. काळ परतल्यावर त्यांची समाधी उतरते आणि मग सर्व प्रेत आम्ही आहोत ना असं म्हणत उठून बसतात. ही आसपास प्रेत दिसत आहेत ना, ती यासाठीच आपतांनी आणून ठेवलेली आहेत. निवृत्तीनाथाचं हे बोलणं ऐकून ज्ञानदेवाच्या मनात त्या प्रेताविषयी आणि त्यांच्या भोवती ताटकळत बसलेल्या त्यांच्या आप्तगणाविषयी दया उत्पन्न झाली. त्यांना असे वाटले, रात्रंदिवस अन्न पाण्याविना यांची समाधी उतरण्याची वाट पाहत बसणाऱ्या या दुःखी कष्ट जीवांची या प्रसंगातून सुटका केली पाहिजे. तेव्हा ज्ञानदेव मुक्ताबाईला म्हणाले, मुक्ता, काय ज्ञानदादा, तुला प्राप्त झालेलं योग सामर्थ्य या दुःखी कष्टी जीवासाठी तू आता पणाला लावलं पाहिजेस. निस्पृह आणि जीवनमुक्ताची कोणतीही साधना परहितासाठीच असतेच ना. तू या सर्व प्रतांना जिवंत कर, त्यांच्या आप्तांनाही दुःखातून मुक्त कर. किती वेळ वाट पाहत बसणार हे बिचारे माणसं. तेव्हा मुक्ताई म्हणाली, पण दादा, मला संजीवनी मंत्र अद्याप प्राप्त झालेला नाही. मग ज्ञानदेवाने मुक्ताईच्या कानात संजीवनी मंत्र सांगितला आणि म्हटले, या मंत्राचा जप कर आणि या सर्व प्रेतांना जिवंत कर. ज्ञानदेवाची आज्ञा श्री सावज्ञ मानून मुक्ताबाई प्रेतांजवळ आली. आसपास ताटकळत बसलेल्या प्रेतरक्षकांना म्हणाली, बाबांनो, तुम्ही कोण आहात? येथे येऊन बसण्याचं कारण काय आहे? तेव्हा प्रेतरक्षकांनी या ठिकाणी येऊन बसण्याचा आपला हेतू मुक्ताबाईला सांगितला.
आणि चांगदेवाच्या योग सामर्थ्यावर विसंबून असल्याचंही सांगितलं. तेव्हा मुक्ताबाईनं विचारलं, मग ही प्रेत जिवंत केव्हा होणार? ते प्रेतरक्षक म्हणाले, चांगदेव महाराज ज्यावेळी समाधीतून उठतील त्यावेळी हे प्रेत जिवंत होतील. पण इतका वेळ वाट पाहत बसण्यापेक्षा ही प्रेत आताच जिवंत व्हावीत अशी आपली इच्छा असेल तर आपण ती सर्व एकत्र आणून ठेवा. मुक्ताबाईच्या सांगितल्यानंतर सर्व प्रेतरक्षकांनी ती प्रेत एकत्र जमा केली. मुक्ताबाईने जवळच पडलेले एक श्वानाचे शकल हाती घेऊन त्या सर्व शवावरून फिरविले आणि दूर फेकून दिले. त्याचबरोबर ते शकल जिवंत होऊन दूर पडून गेले आणि इकडे सर्व प्रेतेही जिवंत झाले. या मुलीचे हे अद्भुत सामर्थ्य पाहून सर्व प्रेतरक्षक आणि चांगदेवाचा शिष्यवर्गही विस्मितीत झाला. जिवंत झालेल्या माणसांनी आणि आप्तिष्टांनी त्या चारही भावंडांना मनोभावे नमस्कार केला. त्यांच्या योग सामर्थ्याची स्तुती करत ते जिवंत झालेले सर्व प्रेत आपापल्या घरी निघून गेले आणि निवृत्तीनाथांच्या आज्ञेनुसार ही भावंडी आपल्या मार्गाला लागली. काही वेळाने चांगदेवाची समाधी उतरली. समाधी उतरल्यानंतर त्यांनी आपल्या अत्यंत तेजस्वी परंतु आरक्त डोळ्यांनी इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाले, येथे कोणी आहे काय? तेव्हा त्यांना नेहमीप्रमाणे प्रेतांची गर्दी दिसली नाही. त्यांनी शिष्यांना विचारलं, यावेळेस कोणीच मृत्यू पावलं नाही का? तेव्हा शिष्य म्हणाले, नाही महाराज, आपण समाधी लावून बसल्यानंतर अनेक प्रेत या ठिकाणी येऊन पडली होती. परंतु काही दिवसापूर्वी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई या नावाची 4 लहान तेजस्वी भावंडे या ठिकाणी प्रवास करीत आली होती. त्यांना या प्रेताची आणि त्यांच्या आप्तेष्टाची दया आली. त्यातील ज्ञानदेवानं लहान बहीण मुक्ताबाईच्या कानात संजीवनी मंत्र सांगितला आणि त्या लहान घ्या परंतु योग सामर्थ्यवान अत्यंत तेजस्वी दिसणाऱ्या मुलीने येथील सर्व प्रेतांना जिवंत केले आणि ती सारी भावंड परमेश्वराचे नामस्मरण करीत इथून निघून गेली. काय सांगावं महाराज, सारे लोक त्यांची स्तुती गात आहेत. आळंदीच्या ज्ञानदेवाच्या अभूतपूर्व योग सामर्थ्याची व अलौकिक चमत्काराची ख्याती त्यांच्या शिष्यांच्या तोंडून त्यांनी ऐकली. त्यांनी लगेचच खरे काय आहे ते जाणून घेण्याकरता समाधी लावली. तेव्हा त्यांना ब्रह्म, विष्णू व महेश आळंदीस अवतरले आहे असे दृश्य दिसले. तेव्हा चांगदेवाने मनात विचार केला, आपण त्या योग सामर्थ्यवान बालयोगी ज्ञानेश्वराला भेटायला जावं. परंतु एकाएकी भेटायला जाण्यापेक्षा आधी पत्र लिहून त्यांना आपण भेटायला येत आहोत अशी पूर्व सूचना द्यावी. म्हणून त्यांनी ज्ञानदेवाला पत्र लिहिण्याची ठरवली. पत्र लिहायला सुरुवात करणार तोच चांगदेव घोटाळले. चांगदेवांनी पत्रावर श्रीकार काढला, पण मायना काय लिहावा या संभ्रमात ते पडले. चिरंजीव लिहावं की तीर्थरूप लिहावं? चिरंजीव लिहावं तर ते आपल्यापेक्षा ज्ञानानं, योग सामर्थ्यानं आणि पारमार्थिक अधिकाराने थोर आहेत. बरं, तीर्थरूप लिहावं तर ते आपल्यापेक्षा वयाने लहान आहे. काय करावं? चांगदेवांना काहीच सुचेना. शेवटी त्यांनी कोरस पत्र पाठवायचे ठरवले. चांगदेवांनी कोरे पत्र शिष्यांच्या हाती दिलं आणि आळंदीस जाऊन ते पत्र ज्ञानेश्वराच्या स्वाधीन करण्याची आज्ञा त्यांना दिली. चांगदेवाचे शिष्य कोरे पत्र घेऊन आळंदीस आले. त्यांना वाटले आपल्या गुरु महाराजांनाही असूया वाटावी असे योग सामर्थ्य असलेल्या ज्ञानदेवाचा आश्रमही त्यांच्या विभूतिमत्वाला साजेसा, भव्य आणि नाना वृक्षांनी, फुलझाडांनी सुशोभित झालेला असावा. आसपास शिष्य समुदाय विहार करीत असावा. पण आळंदीकर लोकांनी त्यांना जेव्हा ज्ञानदेवादी भावंडाचं निवासस्थान दाखवलं तेव्हा त्यांना त्या ठिकाणी दिसली फक्त एक पर्णकुटी. ते त्या पर्णकुटीपाशी आले आणि त्यांनी विचारले, योगीराज ज्ञानदेव महाराज आहेत का? पर्णकुटीतून निवृत्तीनाथ महाराज बाहेर आले. होय, ते आताच आहेत. त्यांची संध्या संपत आली आहे. कुठून आलात आपण? आम्ही पुणतांब्याहून आलो आहोत. म्हणजे चांगदेव महाराज ज्या ठिकाणी कालवंचनासाठी नुकतीच समाधी लावून बसले होते ते पुणतांबे ना? होय महाराज, आम्ही त्यांचे शिष्य आहोत. त्यांनी ज्ञानदेव महाराजांना द्यायला आमच्याजवळ एक पत्र दिलं आहे. चांगदेवाच्या शिष्यांनी आपल्या कंतेतून एक लखोटा बाहेर काढला आणि तो निवृत्तीनाथाच्या हातात दिला. तेवढ्यात ज्ञानदेव, सोपानदेव आणि मागोमाग मुक्ताबाई बाहेर आली. निवृत्तीनाथाने लखोटा उघडून आतील पत्र बाहेर काढले. उलगडून पाहू लागले, पण त्यांना दिसला तो फक्त एक कोरा कागद. काय प्रकार आहे हा ते त्यांना समजेना. चांगदेव महाराजासारखे सावधान पुरुष चुकून कोरा कागद कसा पाठवू शकतील? काहीच समजेना. त्यांनी तो कागद ज्ञानदेवाच्या स्वाधीन केला. ज्ञानदेव पाहतात तो त्यांनाही कोराच कागद दिसला. त्यांनीही तो कागद सोपानदेवाजवळ दिला. सोपानदेवांनाही त्या कोऱ्या कागदाचे गुढ समजेना. त्यांनी वर पाहून केवढे हास्य केले. ते पाहून मुक्ताबाईने उत्कंठेने विचारले, सोपान दादा, असलास का? काय आहे त्या पत्रात? सोपानदेवाने तो कागद मुक्ताबाईच्या हाती दिला. चांगदेवांनी पाठवलेले कोरे पत्र पाहून मुक्ताबाईला आश्चर्य वाटले आणि मुक्ताई म्हणाली, काय नवल आहे बाई, हा चांगदेव 1400 वर्षे जगला
आणि कोराचा कोराच राहिला म्हणायचा। मुक्ताबाईच्या या उद्गारामुळे सारेजण चमकून गेले। विस्फारल्या नेत्राने ते शिष्य त्यांच्याकडे पाहू लागले। निवृत्तीनाथ चांगलेच गोंधळात पडले होते। खरोखर चांगदेवासारख्या महान योग्याने 14 विद्या 64 कला अवगत असलेल्या एका तपस्व्याने आपल्याला असे कोरे पत्र का पाठवावे, यामागे त्यांचा काही उद्देश तरी नसेल, त्यांना काही सूचित तर करायचं नसेल। ज्ञानदेव मात्र फारसा विचार न करता गप्प उभे होते। तेव्हा निवृत्तीनाथ ज्ञानदेवाला म्हणाले, ज्ञानदेवा, आल्या पत्राचा मग ते कसंही असो अहवेर करू नये। त्यांना अशा रीतीनं पत्र लिही की त्यांचे सारे संदेह नाहीसे होतील, त्यावर अक्षराचा संस्कार होऊ दे। ठीक सांगितलंच दादा, मी पत्र लिहायला सिद्ध आहे, असं म्हणून ज्ञानदेवानी चांगदेवांनी पाठवलेल्या कागदावरच पत्र लिहायला सुरुवात केली। स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगत भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी। अशा प्रकारे निवृत्तीनाथाच्या सांगण्यावरून ज्ञानदेवानी चांगदेवांना उत्तर लिहिले। हे उत्तर 65 वळव्यात आहे, म्हणून त्याला चांगदेव 65 असे म्हणतात। कोऱ्या पत्रावरील हे उत्तर घेऊन शिष्य परत निघाले। इकडे चांगदेव अगदी अस्वस्थ झाले होते। व्याकुळ होऊन शिष्यांची ते वाट पाहत होते। इतक्या शिष्य आले। त्यांनी आपल्या चांगदेव महाराजांच्या हातात ज्ञानेश्वरांनी लिहिलेले उत्तर दिले। चांगदेवांनी पत्र वाचले। पत्रातील नुसती अक्षरे वाचली, पण अर्थबोध काही होईना। त्या ओव्यातून ज्ञानदेवांनी आत्मबोधाचे विवरण केले होते। चांगदेव या विषयात अज्ञच होता, मग त्यांना अर्थबोध कसा होणार? थोडा विचार करून ज्ञानेश्वरांची प्रत्यक्ष गाठ घेण्याचे त्यांनी ठरवले। चांगदेवाचा अहंकार अद्याप कायम होता। आपले ऐश्वर्य, आपली योग्यता, आपले सामर्थ्य याचा दिमाग दाखवण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी चांगदेव महाराज मोठ्या समारंभाने निघाले। ते कसे ते आपण आता ऐकूया। एका 11 विकडा अशा वाघावर सहज बसलेली चांगदेव महाराजांची भव्य व उग्र मूर्ती, मस्तकावर जाडजूड अशा जटा, लाल डोळे, एका हातात त्रिशूळ व दुसऱ्या हातात पिवळा दमक साबाचा लांब सडक चाबूक आणि 1400 शिष्याचा तांडा त्यांच्यासोबत होता। अशा मोठ्या थाटात शेकडो शंखाच्या निनादात ही मिरवणूक आळंदीकडे आगीकूच करीत होती। आळंदी जवळ येताच चांगदेव महाराजांच्या आगमनाची वार्ता ज्ञानेश्वरास देण्याकरता काही शिष्य पुढे धावले। वेळ सकाळची होती। घराच्या एका भिंतीवर ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ यांच्यात सुसंवाद चाललेला होता। सोपान व मुक्ताबाई तेथेच त्यांच्या जवळ ऊन खात बसली होती। चांगदेव महाराज मोठे अधिकारी, योगी व तपस्वी आपल्या भेटीस येत आहेत, हे करताच आपणही काही अंतर त्यांना सामोरे गेले पाहिजे, असे निवृत्तीनाथांनी सुचवले। मुक्ताई म्हणाली, पण आपण कसं जायचं? यावर ज्ञानोबा उद्गारले, अगं तुला का काळजी, ही भिंतच नेईल की आपल्याला, असे म्हणून त्यांनी भिंतीला सुचवले। चला भिंतीबाई पुढे सरा, असे म्हणताच भिंत चालू लागली। निर्जीव भिंत सजीव प्राण्यासारखी भरभर पुढे सरू लागली। चांगदेव मोठे योगी होते। वाघ, सर्प इत्यादी प्राण्यांवर त्यांना हुकूमत चालवता येत होती, पण ज्ञानेश्वरांनी निर्जीव व जड अशा दगड मातीच्या भिंतीवर सत्ता चालवलेली पाहून चांगदेव आश्चर्यचकित झाले। त्यांचा अहंकार पार गळाला। वाघावरून त्यांनी तात्काळ उडी मारली आणि धावत जाऊन श्री ज्ञानेश्वराचे पाय धरले। ज्ञानेश्वराची योग्यता ओळखून त्यांच्या चरणी ते लीन झाले। चांगदेवाचा गर्वजोर खाडकन उतरला आणि ज्ञानदेवाच्या संगतीत त्यांनी आत्मानंदाचे सुख मिळवले। अशा प्रकारे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जड भिंत चालवली। ज्ञानदेवांची योग्यता सर्व संतांनी ओळखली होती। काही विशेष चमत्कार करून लोकांना आकर्षित करावे ही बुद्धी त्यांच्या ठिकाणी कधीच नव्हती। प्रसंगानुरूप तशा काही गोष्टी त्यांना कराव्या लागल्या। ज्ञानदेव अत्यंत नम्रशील व निर्गर्वी होते। समाधी घेतेवेळी त्यांचे वय अवघे 22 वर्षाचे होते, पण सर्व संत मंडळीत अग्रस्थानी असल्याने सर्व संतांना ते अतिशय वंदनीय होते। ते विष्णूचा अवतार आहे अशी सर्वांची मनोमन खात्री होती। नामदेव, विसोबा खेचर, चांगदेव आणि कित्येक श्रेष्ठ संत त्यांना आपला प्राण मानित असत। सर्वांच्या उत्साहाचा, स्फूर्तीचा, आनंदाचा ते ठेवा होते। सर्वांचे सुख निदान होते। सका माझा ज्ञानेश्वर संत जनांचे माहेर, असे परोपरीने अडविणाऱ्या श्रेष्ठ संतांची मालिका पाहिल्यानंतर ज्ञानेश्वराच्या अंगी झळाळणारे दिव्यत्वाचे तेज पाहून कोणाचेही डोळे टिपून जातील आणि आदराने मस्तक आपोआप नतमस्तक होईल, असे ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन होते। ज्ञानेश्वरी अमृतानुभव, चांगदेव 65 इत्यादी ग्रंथ रचना केल्यानंतर त्यांचे मन या जगात रमेनाशे झाले। त्यांना आत्मानंदामध्ये सतत मग्न राहावे असे वाटू लागले। शिवाय इतर लोकांची उपाधीही वाढू लागली। तेव्हा समाधीचे घेणे योग्य आहे असे वाटून पंढरपुरामध्ये जमलेल्या सर्व संत मंडळीच्या समक्ष श्री विठ्ठलापुढे त्यांनी समाधी घेण्याचे आपले मनोगत व्यक्त केले। हा दिवस कार्तिक शुद्ध दशमीचा असल्यामुळे ठिकठिकाणहून अनेक संत आणि भक्त अनायासेच जमलेले होते।
तेथे सर्व संत मंडळीच्या गाठी भेटी झाल्या, पण ज्ञानदेवाचा समाधीचा विचार ऐकताच सर्वांचे डोळे चटकन पाणावले. ज्ञानदेवाची दिव्य मृती कायमची दृष्टीआड होणार म्हणून संत मंडळीची अंतःकरणे कासावीस झाली. त्यांचा जीव खालीवर होऊ लागला. पण खुद विठ्ठलानेच श्री ज्ञानेश्वरांना समाधी घेण्याची अनुज्ञा दिली होती, त्यामुळे त्यांना काही बोलता येईना. आळंदी येथेच समाधी घेण्याचा निश्चय झाला. तेव्हा ज्ञानदेवासह निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताबाई आणि नामदेवादी संत पंढरपूर आळंदीस आले. आणि विशेष गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगही तेथे आले. धन्य ज्ञानेश्वर आणि धन्य त्याचे माता पिता, असंख्य संत, महंत आणि भक्त समाधीचा प्रशांत सोहळा प्रत्यक्ष पाहण्याचे पुण्य लाभावे म्हणून आळंदीस जमले होते. आळंदी हे फार जुने तीर्थक्षेत्र आहे. नवती पंढरी तेव्हा होती आळंदी. इतके महात्म्य आळंदीचे आहे. हजारो तपस्व्यांची ही तपभूमी होती. येथील पुरातन सिद्धेश्वराच्या सानिध्यात असंख्य साधकांनी सिद्धी मिळवली होती. अशा पुण्यभूमीमध्ये सिद्धेश्वराच्या जवळच असलेल्या अजान वृक्षाच्या छायेखाली ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीसाठी जागा निवडली. नामदेवांनी आपल्या मुलांकडून हे समाधीस्थान स्वच्छ करून घेतले. नंतर ती जागा शृंगारण्यात आली. त्यावर धुवट वस्त्राची दाट गडी पसरून ज्ञानेश्वराचे आसन तयार करण्यात आले. त्यावर तुळशीची व बेलाची पाने पसरवली. समाधीची सर्व सिद्धता झाली आणि कार्तिक वद्य एकादशीस सर्वांनी हरिजागर केला. द्वादशीला पारणे झाले. सर्वांचे भोजने उरकल्यानंतर ज्ञानदेवानेही पारणे सोडले. तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंगाने ज्ञानेश्वराला वाढले आणि मग त्रयोदशीचा दिवस उगवला. तो गुरुवार होता. जसा जसा दिवस वर येऊ लागला तसतशी सर्वांचे अंतःकरणे हेलावू लागली. एकंदर वातावरण विषण्ण बनले. पण ज्ञानेश्वर मात्र स्थिर वृत्ती होते. शांतीचे सागर असते. त्यांच्या मुखावर सात्विक समाधान विलसत होते. अपार आत्मानंदाचे सुख ते भोगीत होते. ते अगदी निशब्द बनले होते. 2 प्रहर होऊन गेले. पांडुरंग ज्ञानदेवाजवळ जाऊन म्हणाले, ज्ञानोबा, वेळ होत आली, चलायचं ना. ज्ञानोबा उठले. सोपानाला त्यांनी प्रेमाने आलिंगन दिले. लढीवाळ मुक्ताबाईला पोटाशी धरले. नंतर ते निवृत्तीनाथांजवळ गेले. त्यांना वंदन करून ते म्हणाले, दादा, गुरुमाऊली, आतापर्यंत आपण माझे पालन पोषण केलेत, माझे लाड पुरवलेत. आपल्या कृपेने ही माया नदी मी ओलांडत आहे आणि माझ्या मूळच्या स्वरूपात मी विलीन होत आहे. ज्ञानोबारायांचे हे बोलणे ऐकून तेव्हा निवृत्तीनाथ गहीवरून बोलले, माझ्या ज्ञानराजा, तुझ्यासारखा भाऊ आणि तुझ्यासारखा शिष्य कधीही मिळणार नाही. उन्हा अधिक शब्द तू कधी बोलला नाहीस. गुरु शिष्याची नात्याची तू कळ लावलीस. गीतार्थाचा सोळा करून आमच्या नेत्राची पारणे फेडलीस. धन्य तुझा अवतार. ज्ञानेश्वरांनी सर्वांना मोठ्या प्रेमाने अभिवादन करून त्यांचा निरोप घेतला. जनसमुदायाने त्यांना अखेरचे वंदन करून त्यांच्या नावाचा गगनभेदी असा प्रचंड जय जयकार केला. त्यानंतर ज्ञानदेव समाधी स्थानाकडे वळले. श्री विठ्ठलाने त्यांच्या कपाळी गंध लावून गळ्यात पुष्पहार घातला. यावेळी ज्ञानेश्वराच्या मुखावरील तेजोलोय अधिकच तेजाडले. त्यांचा एक हात निवृत्तीनाथांनी धरला आणि दुसरा प्रत्यक्ष पांडुरंगांनी धरला आणि ते समाधी स्थानाकडे निघाले. समाधी स्थानाजवळ आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी स्थानाला प्रदक्षिणा घालून ते आत शिरू लागले. सगळी सभा चित्रासारखी तटस्थ, कंठातून शब्द फुटेना, अंतःकरणे गहिवरली. सगळे लोक त्या कैवल्याच्या पुत्राचे डोळे भरून शेवटचे दर्शन घेत होते. 1, 2, 3 पायऱ्या उतरून ज्ञानोबा आत शिरले. तुळशी बेलाच्या आसनावर अधिष्ठित झाले. तेव्हा प्रसन्न चित्ताने श्री विठ्ठलाकडे दुष्टशेप करून ज्ञानदेव म्हणाले, सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर. अशा प्रकारे कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे समाधी घेतली. तर ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे नवनवीन संतांचे चरित्र तुम्हाला ऐकायला मिळतील.